Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangil World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाले. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आहे आता क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. रचनाचं सगळं काय रेडी झालं आहे. आता नाश्ता रेडी करत आहे. आईची छान पूजा झाली आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. अँड यस, लिव्ह लाफ. गुड मॉर्निंग. रचनाची धावपळ आज आहे. साबुदाणा खिचडी. सो आता वाजले आहे दुपारचे 3:30 आणि सकाळपासून सगळं गडबड चालू होतं. ॲक्च्युली आज मी लेट पण उठली कारण आज सनीला टिफिन नव्हता. सनी म्हटलं की मी बाहेरच आज लंच करेल आणि म्हणून आज फिश डे पण असल्यामुळे माझं असं झालं की आता फिश एवढं सकाळी तर मिळणार नाही आहे. सो आपण जरा लेटच उठून मी आरामातले 6:30 तरी 6:30 उठली मी आणि मग नायसाचा टिफिन, मग नायसा स्कूलला गेली. ते सगळं काही झाल्यावर पार्किंग नाही, पार्किंग पाहिजे यार नायसा आपल्याला इथे. सो ॲक्च्युली आम्ही आता आलो आहोत प्रशांत कॉर्नरला कारण मला काही स्नॅक्स घ्यायचं आहे. बट हिअर देर इज नो पार्किंग. सो बेसिकली आम्ही आता निघालो आहोत बिकॉज खूप एक प्राऊड मोमेंट आहे आमच्यासाठी. आणि जेव्हा ही बातमी कळली तेव्हा आम्ही खूप 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 सगळेजण खुश झालो. आमची पूर्ण फॅमिली एवढी खुश झाली बिकॉज वी वर जस्ट वेटिंग फॉर दिस मोमेंट. माझा कझिन म्हणजे माझा मामाचा मुलगा शुभ फायनली त्याचं जे डेडिकेशन होतं, त्याचे जे एवढे एफर्ट्स होते, रात्रभर जो तो अभ्यास करत होता, त्याचं फळ त्याला फायनली मिळालेलं आहे. अँड टुडे ही इज CS शुभ दलाल. येस, त्यांनी CS ची एक्झाम क्रॅक केली आणि आम्ही एवढे सगळे खुश झालो ना की शब्द नाही आहेत बोलायला. आई तेच म्हणत होती की सगळ्यांसाठी हा एक इमोशनल मोमेंट आहे. आज आजोबा असते तर त्यांना नक्कीच खूपच आनंद झाला असता, पण ठीक आहे, ते आहे, त्यांचे आशीर्वाद नेहमीच असणार आहे. आणि हा टायटल पूर्ण आमच्या फॅमिलीमध्ये काय, कुठे आणि कसं स्टँड करतं हे ओनली वी ऑल नो. सो वी आर सो प्राऊड ऑफ हिम अँड वी आर सो हॅपी फॉर हिम की त्याने एवढे कष्ट जे केले. लिटरली आम्ही जेव्हा जायचो ना तो आमच्यात खूप कमी असायचा. त्याने लिटरली सगळं काही मिस केलेलं आहे ह्याच्यासाठी आणि हेच डेडिकेशन मॅटर करतं ह्या सगळ्यामध्ये. सो खूप 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 सारा आम्ही खुश आहोत. आनंद आम्हाला एवढा झालेला आहे ना. आम्ही पाहिला आहे त्याचा तो स्ट्रगल आणि काय बोलू आता, शब्दच नाही आहेत. सो आज आम्हाला ॲक्च्युली एक तो मोमेंट मिळाला. मी लिटरली इकडून तिकडून फक्त फेऱ्या मारते कारण मला पार्किंग नाही मिळत आहे. सो वीकेंड आहे आणि असं झालं की आपण होळीच्या आधीच जाऊन येऊया म्हणून मग आम्ही निघालोत. मी, फाल्गुनी आणि आई. निघायचं होतं 3 वाजता. बट ठीक आहे, सकाळपासून एवढी गडबड आणि सगळं काही चालू होतं ना. शुभसाठी गिफ्ट पण घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी तर गिफ्ट घेतलंच, बट नवऱ्यासाठी सुद्धा गिफ्ट घेतलं. आणि सनी नाही येते बिकॉज सनीचा आज फुल डे ही इज बिझी बिकॉज आज आहे. सो आज फ्रायडे असल्यामुळे सनी पूर्ण दिवस बिझी आहे. आज तिचं हॉस्पिटल क्लिनिक आहे. तर त्याची तर एवढी इच्छा होती कारण आडगाव बोललं तर सनी अँड अभि आर ऑलवेज रेडी. आम्हाला नेहमी असं वाटायचं की मोठं झाल्यावरती म्हणजे आम्हाला जी ओढ आहे आडगावची ती ह्या दोघांना म्हणजे आमचे जे पण स्पाउसेस असतील त्यांना ती ओढ होईल की नाही, पण त्यांना ती ओढ झाली. आणि आडगाव आहेच वेगळं, तिथे एक वेगळीच वाईब्स आहेत. मी काय करू यार, कुठे पार्किंग इथे लावू शकतो.
फायनली मला पार्किंग मिळालेली आहे. सो येस, आम्ही निघालो आहोत. काय काय होणार आहे, कोण कोण असणार आहे ते तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये समजेल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड अँड फायनली मला पार्किंग मिळाली आहे. चलो. आमचा पहिला स्टॉप आहे आई फाल्गुनी. मग ऑन द वे आम्ही घेणार आहोत प्रशिदाताईला कल्याणवरून. मावशी आय गेस ऑलरेडी आलेली आहे. सुजू मावशी आणि फॅमिली ते नाही आहेत बिकॉज दे आर ट्रॅव्हलिंग. नाहीतर जर ते असते तर मग नक्कीच आले असते ते सुद्धा. आईला पिक केलेलं आहे. कशी आहे तू? नाही. आजी काय विचारते? बरी आहे ना? ए नानू बाय कर, बाय कर. दीदी काय चाललंय का माहिती? दीदीने आणले नानूला. अगं ताई कोणाला बघते बब्बू? दीदी काय करते? ये दीदी काय करते? ये ना. दीदी जोजो. बॅग कर, बॅग कर, कोण आहे? कोण आहे? बॅग कर. नानूला आहे. नानूला आहे. कची हो, कची दिसते? कची दिसते नानू? अगं बी उषा बिशा खाली पडल्यात. बोल काय बोलावं. कच्ची ग गोंडश. ओवी हे सेम जिजू आहे ना? बाबांसारखी आहे ना तू? हो बोलते. बघा आमची मावशी किती सुंदर दिसायला लागली आहे. हे छान झाली तू आता. हे कोण आहे नाही ज्ञानू? कोण आहे? पहिले चांगली नव्हती दिसत. पहिले पण छानच दिसायची, आज आता पण छान दिसते. काय म्हणते आजी? बरी आहेस? किती खुश आहे तू? सगळे आल्या ना. नाही शुभचा रिझल्ट ऐकून किती खुशी विचारते मी. आपण चुपचाप इथं ऐकून सकाळपासून बाबांची आठवण बघा आमची मामी. कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पण. त्या दिवशी मामाशी बोलली मी आणि हिच्याशी नाही बोलली. मी हिला आता कॉंग्रॅच्युलेट करते. थँक्यू. मग तुझी पण मेहनत एवढं त्याच्या पाठीमागे, म्हणजे पाठीमागे नाही पण टाइम टू टाइम त्याला खाणं पिणं ते पण इम्पॉर्टंट आहे ना. आई तू कापून पिपून आणली मच्छी? मी सगळं केलं घरी, साफ केली मला त्या दिवशी सारखी. हे आता तळणार आहे? नाही ग. मामीने आमचं स्पेशल बनवलेलं आहे. हे मेथीची भाजी. हा फोडणीचं भात. अरे वा वा वा. मटन. शेंगा आता कुठे? फायनली आम्ही पोचलो आणि आम्ही चाललो केक घ्यायला. एवढी लहान का दिसते? वा मी लहान झालीये. तसं पण आम्ही खूप वर्षांनी नंतर असे चालत गेलो तर सगळे बघतच होते तसंही. राहू दे चला. तुला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. एवढा काळोखात, फारच काळोखात कॉंग्रॅच्युलेशन चाललंय आमचं. बघ आम्ही तू बोललास कधी पण आम्ही पार्टी देतो. आम्ही लगेच आलो. तुम्ही याच. गाडी आत लावायची का? माझी गाडी एवढी खराब केली ना यार लोकांनी. अगं मग आज्यांना ड्युटीवर लावलं आम्ही. काय देतो मामाला कॉंग्रॅच्युलेशन कर. शुभ मामाला. ए नाही सु कशी 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 रडत होती दाखव. कशी रडली दाखव. So finally I have reached Kalyan and it's a surprise to Rachna and everyone. Let's see. Finally I have reached Adgaon. Surprise to everyone.
रचनाला आय गेस थोडी आयडिया आहे. सरप्राईज बघा, सरप्राईज पॅकेज खास शुभ साठी सरप्राईज होता हा. तुला माहिती ना येतोय. ट्रेन नाही, ट्रेननी नाही आलाय. सरप्राईज एकदम. भाई त्याला यायचं होतं पण सुट्टी नाही मिळत त्याला. सगळं अटेंड करून आलाय तो आज. सरप्राईज मिळाला, सरप्राईज मिळाला. काय माहिती कोणाला कळलं की नाही. ते मामा मामींचं तर मगासपासून काय ना काहीतरी चालू आहे. ही पोरगी जाम रडत होती बघ. मामीला माहित होतं सनी येतोय. चिकन विकन करून ठेवलंय तिने जावयासाठी. बाई आजीने पहिलेच मला लेक्चर दिलाय. आजीने पहिलेच मला लेक्चर दिला की काय केलं तू. काय आणलं. काय काय हॉगिंग. अच्छा ते ठेव ब्राउनी. अरे आम्ही ऑलरेडी एवढं खाल्लंय. खूप म्हणजे खूप खातो आम्ही. प्रशांत कॉर्नर मधून आणला ना. सीमाईला त्रास बिचारीला. मला मस्त मामीच्या हाताचं मटन चिकन चिकन मसाला राईस चिकन केलंय. थँक्यू. आणि यांची मस्ती चालू आहे. अरे वा 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 मज्जा आहे तुमची. शुभला कॉंग्रॅच्युलेट केलं का. ये शुभ. तो खास शुभसाठी आलोय. कॉंग्रॅच्युलेशन. सरप्राईज होतं तुझ्यासाठी. मला पहिले समजलंच नाही. जेव्हा गाडीचा आवाज वाजला तेव्हा समजलं. पण पार्टी बाकी आहे. अरे नक्की नंतर अभिदादाला पण बोलवायला लागेल. हा ते सगळे जेव्हा आपण होऊ नये एकदा गेट टुगेदर. तेव्हा परत करूया आता. नाही आता नेक्स्ट आहे. आता तुला खास भेटायला आलं. ये कुठे आजोबा असते तर किती आनंद झाला असता. आजोबांना काय शुभसाठी खास आलो. आजोबा असते तर किती आनंद. मग अरे त्या दिवशी कळलं तेव्हाच बोलतो चल चल. इकडे जाणार होते. अलिबागला होतो ना आम्ही. आणि सुट्टी नाही मिळत म्हणून फुल ऍडजस्टमेंट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा वा मस्त मस्त जोक झाली. मज्जा आहे तुमची. पाणी बॉटल का काढल्या. जायचं ते का बघते तुला. तू काढू बघते तुला. तू बसलाय तू. मामी आज काय स्पेशल. आंबट वरण वांगा बटाटा. स्कूलमध्ये काय पोलीस काशी ते बिचारी 4 रबर घेऊन बसली. तिला वाटलं विचारपूर घालून पण बिचारीला कुठून घालू. एक बाटली उघडली ना संपल्याशिवाय आता